नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी राघवदास लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे। तर मी काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे, तुम्ही तर त्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही। यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर राघवदास लाडू बनवण्यासाठी इथे 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। कोणताही 1 कप किंवा वाटी सेट करा आणि त्यानेच सर्व मापे घ्यायची आहे। चणा डाळ ही पॉलिशची आहे आणि डाळ ही स्वच्छ करून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण गॅसवर मंद गॅसवर आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। त्यामध्ये आपण ही डाळ खमंग अशी भाजून घेऊ। गॅस कुठेही वाढवायचा नाही की पटकन होण्यासाठी गॅस पटकन फुल केला आणि पटकन अशी भाजून घेतली तर ती तुम्हाला वरून भाजल्यासारखी वाटेल, आतून तुम्हाला कच्चा स्वाद लागेल। त्यासाठी मंद गॅसवर खरपूस अशी ही डाळ भाजून घ्या। आता ही डाळ आपण भाजून घेऊ। तर इथे डाळ मंद गॅसवर खमंग अशी वास सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे। आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून आपण थंड करून घेऊ। तर डाळ इथे पूर्णपणे थंड झालेली आहे। आता एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपण ही डाळ ओतून एकसारखी आपल्याला बारीक करायची आहे। कुठेही जाड ठेवायची नाही, खूपही बारीक करायची नाही, रवाळ अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता डाळ खूप छान अशी वाटली गेलेली आहे आणि रवाळ अशी ही वाटायची आहे। खूपही बारीक करायची नाही, खूप जर बारीक केली तर एकदम पिठाळ होईल आणि खूप जर जाड केलं तर दाताखाली आल्यावर कचकच लागेल। बघा अशा पद्धतीने आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे। आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व डाळ ओतून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला 1 चमचा भरून यामध्ये तूप घालायचं आहे। साजूक तूप आहे, आता थंडी आहे त्यामुळे ते गोठल्या जातं, त्यासाठी आपल्याला तूप इथे वितळवूनच घ्यायचं आहे। बघा 1 चमचा भरून इथे तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं इथे दूध घालायचं आहे। आता दुधाचं इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे। आता हे पाव कप दूध घेतलेलं आहे तर ते आपल्याला अगदी थोडं असं हे इथे वापरायचं आहे। खूपही पटकन असं जास्त दूध टाकायचं नाही। बघा तूप आणि दूध लावल्यानंतर हे आपल्याला 1 ते 2 तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने लावायचं आहे। तुमच्या तिकडे तूप आणि दूध लावून हे झाकून ठेवतात आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आमच्या इकडे याला मोगरी पाडणं असं म्हणतात। तर बघा आपल्याला अगदी थोडं दूध घालायचं आहे। बघा अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। पूर्ण तूप आणि दूध असं प्रत्येक कणाकणाला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। बघा सर्व पिठाला मी हे चोळून घेतलेलं आहे आणि खूप छान असा कलर आलेला आहे। आता यामधलं पाव कपामधलं सुद्धा मला अगदी अर्धच दूध लागलेलं आहे। आता हे आपण 1 ते 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे, म्हणजे छान असे हे डाळीचा जो आपण रवा बनवला तो छान असा फुलल्या जाईल। तर इथे बघू शकता 2 तास झालेले आहे आणि मला याआधी मी ज्यावेळेस दूध टाकलं त्यावेळेस मी पाव कपामधलं अर्धच टाकलेलं, त्यावेळेस ओलसर वाटलं आणि त्यानंतर मला खूप भरभरीत वाटायला लागलं, म्हणून मी पूर्ण हे पाव कप दूध इथे वापरलेलं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे हे भिजलेलं आहे। आता याला काय करायचं, आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आणि इथे मी मोठ्या होलाची चाळणी घेतलेली आहे। आता ह्या चाळणीवर सर्व ओतून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। तर बघा मोठ्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे।
थोडंफार जर वरती जर राहिलं तर मिक्सरला बारीक करून परत चाळून घ्या. तर अशा पद्धतीने बघा आपण हे चाळून घेतलेलं आहे. अगदी रवाळ असं हे झालेलं आहे. खमंग असा वास येतोय. आता हे आपण भाजून घेणार आहे. हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा यासाठी इथे मी आता 1 कप तूप घेतलेलं आहे. तूप नेहमी हे वितळूनच घ्या, म्हणजे परफेक्ट असं माप आपल्याला घेता येतं. इथे मी अर्ध तूप घालणार आहे आणि अर्ध तूप पुढे आपल्याला लागणारच आहे. आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. बघा खमंग असं हे आपल्याला, आपण डाळसुद्धा भाजूनच घेतलेली आहे, पण तरी पण आपल्याला थोडेफार कच्चेपणा वाटला किंवा कच्चेपणा राहिला तो सगळा निघून जाईल आणि छान अशी ही आपली डाळ भाजल्या जाईल. मस्त असा कलर येतो आणि वाससुद्धा छान सुटलेला आहे. मंद गॅसवर जर भाजून घेतलं तर खूप छान अशी चव येते, खमंग चव येते, कच्चेपणा कुठेही राहत नाही आणि हे लाडू बिलकुलही फसणार नाही. परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की डाळ जर जुनी असेल तर दुधाचं प्रमाण हे तुम्हाला वाढवून घ्यावं लागेल. अगदी 7 मिनटासाठी आपण 7 ते 8 मिनटे याला लागतील. मस्त खमंग असं हे भाजून घेऊ. खमंग असा वास सुटलेला आहे आणि छान असं हे डाळीचं मिश्रण आपलं भाजलं गेलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि अगदी दाणेदार असं हे झालेलं आहे. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. आता याच कढईमध्ये आपल्याला राहिलेलं तूप घालायचं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 कपच रवा घेतलेला आहे. रवा हा जाड घेतलेला आहे, बारीक घ्यायचा नाही तर जाडच घ्यायचा आहे. आता हा खमंग असा आपण सोनेरी रंगावर भाजायचा आहे. खूपही आपल्याला डार्क करायचं नाही. मंद गॅसवरच आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता रवासुद्धा छान असा भाजलेला आहे. आता यामध्येच आपल्याला खोवलेलं ओलं नारळ घालायचं आहे. इथे मी अर्धा कप घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर आणि चविष्ट हे लाडू लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. यामध्ये आता रवा, खोबरं आणि आपला सुकामेवा पूर्णपणे भाजून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. हे सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खवा भाजायचा आहे. इथे मी अर्धा कप फ्रेश खवा घेतलेला आहे. हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. ह्या गाठी पूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. बघा सुरुवातीला पूर्ण हा वितळला जातो. तर याच्या गाठी मोडून घेतलेल्या आहे आणि पूर्णपणे हा वितळलेला आहे. आता याचा गोळा होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. यातला काही थोडाफार कच्चेपणा किंवा यामध्ये ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे. तर इथे खव्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता हा अजून थंड झाल्यानंतर घट्ट होईल. आता हे सुद्धा आपण डाळीच्या आणि रव्याच्या मिश्रणामध्ये काढून घेऊ. तर इथे बघा मोठं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. इथे आपल्याला पाक बनवायचा आहे. त्यासाठी इथे 2 कप साखर घेतलेली आहे. आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. आपण 1 कप रवा आणि 1 कप डाळ घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला 2 कप साखर आणि 1 कप पाणी असं हे प्रमाण घेऊन आपल्याला याचा पूर्णपणे पाक करायचा आहे. आता खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही. 1 तारी पाक कसा ओळखायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता कसं ओळखायचं ते बघूया. तर बघा अशा पद्धतीचं जर आपल्याला चिकट लागलं, तेलासारखं चिकट लागलं तर समजायचं हा पाक गुलाबजामसाठी तयार झाला. आता 1 तारी पाक कसा ओळखायचा ते 2 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते.
तर बघा आपला पाक इथे तयार झालेला आहे. आता कसा ओळखायचा? स्पॅच्युलावर थोडासा पाक घेऊन जो शेवटचा ड्रॉप आहे किंवा थेंब आहे तो असा हळुवारपणे पडला पाहिजे आणि तार दिसली पाहिजे. बघा अशा पद्धतीने अगदी शेवटचा थेंब पडतो. आणि तसं जर समजलं नाही तर 2-3 थेंब यावर घालायचे आणि थंड करून घ्यायचं, फुंकर मारायची आणि त्यानंतर इथे आपल्याला चेक करायचं आहे. बघा गरम आहे आणि एक तार बनत आहे. मला हाताला वाफ लागते त्यामुळे मी पटकन करते. इथे तुम्ही बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि इथे आपण जे मिश्रण केलेलं आहे मध्ये आपल्याला हे सर्व पाक मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. जेव्हा आपण पाक ओतणार तेव्हा सुद्धा आपल्याला हे सर्व मिक्सच करून घ्यायचं आहे, पण त्याआधी केल्यावर थोडंसं आपल्याला सोपं जातं. आता पूर्ण पाक आपण हा यामध्ये ओतून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने पाक ओतून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खवा आहे तो खवा पटकन असा मिक्स होत नाही, त्यासाठी आपल्याला पूर्णपणे हे मिक्स करत जायचं आहे. तुम्हाला आता हे पातळ वाटेल पण अगदी 5-6 तासाने तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असे हे लाडू वळले जातात. खूप घाई करायची नाही कारण पाकामध्ये हे सर्व भिजलं जातं आणि मिश्रण हे आपलं सगळं पाकाला शोषून घेतं, त्यामुळे खूप सुंदर असे हे लाडू तयार होतात. बघा हे सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि 5 ते 7 तासासाठी आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, भिजत ठेवायचं आहे, मुरवत ठेवायचं आहे. तुम्हाला जर घाई असेल तर 5-6 तासानंतर, आणि घाई जर नसेल तर तुम्ही एक रात्रभरसुद्धा हे मिश्रण असंच पाकामध्ये ठेवू शकता आणि नंतर याचे लाडू वळू शकता. आता हे आपण झाकून ठेवू. खूपही पूर्ण झाकायचं नाही, आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे. तर बघा रात्रभर मी हे असंच ठेवलं होतं आणि छान असे हे फुगलेलं आहे. तर घट्ट झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता काही वेळेस काय होतं तुम्हाला मी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर ज्यावेळेस आपलं मिश्रण हे पातळ होतं त्यावेळेस काय करायचं की आपल्याला थोडं रवा भाजून यामध्ये मिक्स करायचा आहे. जर मिश्रण आपलं घट्ट होत असेल तर त्यामध्ये आपल्याला 2-2 चमचे गरम पाणी करून यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे मिश्रण असं छान होतं. आता हे सर्व आपण मोकळं करून घेऊ. तर बघा आपण सर्व हे फोडून घेतलेलं आहे आणि मिक्स करून सुद्धा घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा वेलची पूड साखरेत बारीक केलेली. ही सर्व मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व एका कणाला लागलं पाहिजे अशी वेलची ही पूड आपण यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे अतिशय सुंदर आणि हे लाडू खाताना अगदी वेगळं तुम्हाला फिलिंग येईल. कारण नेहमी आपण जे लाडू बनवतो त्यापेक्षा ही चव वेगळी आहे आणि खायलासुद्धा चविष्ट आहे. यामध्ये साहित्यसुद्धा आपल्या नेहमीपेक्षा वेगळं आहे आणि चव म्हणजे तर तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा. बघा सर्व मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला पाहिजे तसा लहान मोठा लाडू इथे वळून घ्यायचा आहे. अगदी पटकन असा लाडू वळला जातो आणि हे लाडू आपले 8 दिवस आरामात टिकतात, कारण यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे आणि खवा घातलेला आहे. हवं असेल तर तुम्ही यावर मनुके सुद्धा लावू शकता. बघा अशा पद्धतीचा आपण लाडू वळून घेतलेला आहे. आता सर्व लाडू असेच आपण वळून घेऊ. प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी राघवदास लाडू इथे खाण्यासाठी तयार आहे किंवा प्रसादासाठी तुम्ही म्हणू शकता. लाडू अतिशय
खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारा झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही श्रीरामाच्या प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी बनवू शकता। खूप सोपे आहे आणि तुम्हाला मी महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे। तर अशा पद्धतीचे हे लाडू 8 दिवस आरामात टिकतात आणि या पद्धतीचे तुम्ही सोप्या पद्धतीचे लाडू मी एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे। वाटीचं प्रमाण, कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। जय श्रीराम।